दादा म्हणजे कोणते साहेबांनी दादा पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून 1992 पासून आपण बघितलं. 1995मध्ये कोणत्या साहेबांसोबत असताना नंतर सतत दादा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली 1998 तेव्हापासून दादांसोबत साहेब होते आणि शेवटपर्यंत साहेब होते आणि शेवटपर्यंत दादांनी काल दुपारी सकाळी 10-10:30 वाजता दादांशी बोलणं झालं. उद्या या मी संजय राव आपण बोलू आणि आपण हे करू अशी चर्चा काल झाली. रोज फोनवर बोलणं होतं. मुंबईत असलं तर 1-2 तास चर्चा व्हायची. पक्ष संघटनाचे असेल त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल हे सगळ्या प्रश्नाची चर्चा व्हायची आणि दादा आमचे बाप होता. आमच्या राष्ट्रात आमचा बाप होता. आमच्या दादांचा एक फोन आला की साहेब तात्काळ निघून जायचे आणि आता दादा नाही राहिले काय दादा काय शिकू शकत. पण 9 जानेवारीची सभा आपल्या मार्गदर्शनामध्ये गाडगे परिषदेमध्ये दादांची शेवटची ठरलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक होता. दादांना सांगितलं की आम्ही एक सभा घेता आपण यावं. दादांनी तात्काळ मान्यता दिली आणि आपल्या अमरावतीला सभा घेतली आणि सभा घेऊन आपल्याला माहिती आहे काय होते अटकेन लाईट लँडिंग नसताना सुद्धा इथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले. म्हणजे एक विश्वास होता त्यांना. एक ही सभा झाली त्याचा आनंद त्यांनी गाडीत घेऊन दाखवला. खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं करतं आहे त्यांनी सभाने सुद्धा व्यक्त केलं. आणि कोटे साहेबांना माहिती आहे की फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून द्यायचे. दादांनी म्हटलं दादाचं कामाचं हे करायचं आणि दादांशिवाय विश्वास जो होता साहेबांवर तो आपल्या सर्वांना माहिती आहे. दादांशिवाय आमचा राजकारणात म्हणा कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असं ना म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि त्याची आता दादा राहिले नाही हा विश्वास